मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नाशिकच्या गंगापूर धरणामधून तब्बल 9000 इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग 9000 क्युसेक प्रति तास इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात केलाय आणि त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। गोदावरी नदी आता धोका पातळीकडे जाते, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क रहा असं सांगितलं गेलंय। दरम्यान गोदावरी नदीसह नदीवर असलेल्या सोमेश्वर धबधब्याने सुद्धा रौद्ररूप धारण केलेलं आहे। माझा सहकारी आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता सोमेश्वर धबधबा परिसरामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्याशीच आपण बोलूया। लक्ष्मण, तुझ्या समोर सोमेश्वर धबधब्याचं काय चित्र बघायला मिळतंय? इतका पाऊस होतोय तर सुवर्ण गेल्या 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस पडतोय, पण शहरामध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला जातोय। आता दुपारी 2 वाजता जवळपास 9000 क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केलेलं आहे। माझ्या मागच्या बाजूला जर आपण सुवर्ण बघितलं तर हा सोमेश्वरचा वॉटरफॉल आहे। सोमेश्वर धबधबा म्हणून या धबधब्याला ओळखलं जातं आणि त्याची ही दृश्य आपण स्क्रीनवर बघतोय। अतिशय मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जातोय आणि त्यामुळे या गोदावरी नदीने अशा पद्धतीने रौद्र रूप धारण केलेलं आहे। सोमेश्वर धबधब्याचं हे रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळतंय। अशा पद्धतीने सोमेश्वर धबधबा जो आहे तो ओसंडून वाहतोय आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर सगळ्याच गोदाकाठच्या सगळ्याच गावांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहे। आताच काही क्षणापूर्वी एक माहिती हातात आलेली आहे, त्या माहितीनुसार नाशिकच्या गोदावरी नदीने आता इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि नाशिकच्या गोदावरी नदीची वाटचाल जी आहे ती आता धोका पातळीच्या दिशेने आहे। जर पुढच्या 2 तासामध्ये हा विसर्ग अशाच पद्धतीने सुरू राहिला किंवा त्यापेक्षा जास्त विसर्ग जर केला तर कुठल्याही क्षणी गोदावरी नदी जी आहे ती धोका पातळी जी आहे ती ओलांडू शकते आणि त्यामुळे ज्या गोदाकाठची जी गावं आहे त्या गावांना याचा मोठा फटका जो आहे तो बसू शकतो आणि त्यामुळे गोदाकाठची जी गावं आहे ज्यामध्ये विशेषतः चांदोरी, सायखेडा, निफाड या भागातली जी गावं आहे त्या गावातील नागरिकांना त्याचा धोका उद्भवू शकतो। काही गावांमध्ये देखील पाणी शिरू शकतं, त्यामुळे चांदोरी, सायखेडा, निफाड या भागातले जी नदीकाठची गावं आहेत त्या गावातील नागरिकांना आता प्रशासनाने सूचना दिलेल्या आहे। जे जनावरं आपले नदीकाठी असतील त्यांनी त्या ठिकाणून हलवण्यात यावे। त्याचबरोबर ज्या नागरिकांची घरं नदीकाठावरती आहे त्या नागरिकांनी त्या ठिकाणून स्थलांतरित व्हावं अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहे, कारण गोदावरी नदीने आता इशारा पातळी ओलांडलेली आहे। धोका पातळीकडे गोदावरी नदीची वाटचाल सुरू आहे। त्याचबरोबर नाशिकचा रामकुंड परिसरामध्ये असलेला रामसेतू पूल जो आहे त्याला देखील पाणी लागलेलं आहे आणि माझ्या मागे जसं सुवर्ण आपण बघितलं तर सोमेश्वर धबधब्याची जी रौद्ररूप जे धारण केले ते देखील आपण दृश्यांमध्ये बघतोय। त्यामुळे नाशिक आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। रेड अलर्ट जो आहे तो देखील नाशिक जिल्ह्यामध्ये जारी करण्यात आलेला आहे। नक्की धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिलीत लक्ष्मण त्याबद्दल। छत्रपती संभाजीनगर शहरात जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे शहरातील खाम नदीला पूर आलाय। हर्सुल तलाव 100% भरलाय, त्यामुळे नदीला पूर आलाय। पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, त्याचबरोबर शेती पिकाचंही प्रचंड नुकसान झालं। चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे इरई धरणाच्या पातळीत वाढ झाली। इरई धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले। सध्या इरई नदीतून 4496 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बीड